उन्हाळा सुरू झालं की सगळ्यांना मस्त अशी थंडगार रेसिपी खायला आवडते. आज आपण सगळ्याला जमेन आणि सगळ्याला आवडेल या पद्धतीचं केशर विलायची मटका कुल्फी या पद्धतीने एकदा जर करताल तर तुम्ही बाजारातून आणणं विसरूनच जाताल. एवढी मस्त अशा चवीची केशर विलायची युक्त हे मटका कुल्फी कसं करायचं ते पाहूया. मटका कुल्फी करण्यासाठी इथे मी घेतलेला आहे एक कढई, त्यामध्ये पाववाटी इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे. पॅकेटचं 1 लिटर दूध टाकून घेतलेलं आहे. म्हशीचं असेल तर ते तुम्ही वापरू शकता किंवा गाईचं घेऊ शकता, नसेल तर सरळ या पद्धतीने पॅकेटचं घेऊ शकता. तर घेतलेल्या दुधापैकी 1.5 कप दूध मी एका बोलमध्ये काढून घेतलेलं आहे. आता त्याचबरोबर शिल्लक राहिलेलं दूध थोडंसं आपल्याला दाटसरपणा येईपर्यंत आटवून घ्यायचं आहे आणि मधात 1 ते 2 वेळेस या पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे आणि साय वगैरे असेल तर मोडून यामध्ये छान असं मिक्स करत राहायचं आहे. तर तोपर्यंत आपण आता मटका कुल्फीसाठी लागणारं प्रीमिक्स तयार करून घेऊया. कपभर इतकं मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर टाकून घेतलेलं आहे. अर्धा कप दूध पावडर, अर्धा चमचा विलायची सोलून यामध्ये टाकून घेतलेली आहे. 20 ते 25 बदाम टाकून घेतलेले आहे. 15 ते 20 काजू टाकून घेतलेला आहे आणि सोबतच इथे मी 1-2 चिमूट इतकं केशर टाकून घेतलेलं आहे. मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे. एखाद दुसरा बदाम आणि काजूच्या मोठ्या पाकळ्या असतील तर काही हरकत नाही, खात्या वेळेस मस्त लागतो. तर इथे आपलं हे प्रीमिक्स तयार झालेलं आहे. गच्च झाकणाच्या डब्यात जर तुम्ही भरून ठेवताल तर 2 ते 3 महिने छान टिकून राहतो. आता यामध्ये घेतलेलं दूध टाकून घेतलेलं आहे. मिक्सरला छान असं फिरून घेऊया. दूध सुद्धा बऱ्याचपैकी आटल्या गेलेलं आहे. तुम्ही बघू शकता छान असं दाटसरपणा आलेला आहे. आता तयार करून घेतलेलं जे प्रीमिक्स आहे यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तर साधी सोपी रेसिपी आहे. तुम्ही जर एकदा या पद्धतीने करताल तर कमी खर्चामध्ये पोटभर असं मिळेल या पद्धतीचं तुमचं मटका कुल्फी तयार होईल. आता या ठिकाणी तयार करून घेतलेलं प्रीमिक्स यामध्ये छान असं व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे. या दुधाला छान दाटसरपणा येईपर्यंत आपण यामध्ये काजू, बदाम आणि त्याचबरोबर दूध पावडर वगैरे वापरलेलं आहे. लगेचच साधारण 10 ते 12 मिनिटांमध्ये याला छान असा दाटसरपणा येतो. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता साधारण 10 ते 12 मिनिटांनंतर या दुधाला छान असं दाटसरपणा आलेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि थंड करायला बाजूला ठेवायचं आहे. हे कुल्फीचं प्रीमिक्स आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे आणि साईडला असलेलं जे साय वगैरे आहे ते खरडून यामध्ये टाकून घ्यायचं आहे. एकसारखं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे जे कुल्फीचं प्रीमिक्स आहे थंड झालं की आपल्याला याला या पद्धतीने छान असं एखाद्या विस्करनं किंवा मिक्सरच्या भांड्यात टाकून छान असं एकसारखं फिरून घ्यायचं आहे किंवा घोटून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होतं, यामध्ये जे साय वगैरे असते ते एकसारखं तयार होतं. हे तयार झालेलं जे प्रीमिक्स आहे 1 मिनिट मी छान विस्करने फेटून घेतलेलं होतं किंवा तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून सुद्धा हे छान फेटून घेऊ शकता. इथे आपण मटका कुल्फी करत आहोत त्यासाठी मटके गरजेचे आहेत. तर इथे मी माझ्याकडे मटके होते त्यामध्ये हे प्रीमिक्स भरून घेत आहे. नसेल तर तुम्ही कुल्फीच्या मोल्डमध्ये सुद्धा हे भरून घेऊ शकता किंवा एखाद्या ग्लासमध्ये सुद्धा तुम्ही भरून घेऊ शकता. टेस्ट काही चेंज होणार नाही, फक्त बाजारचं लुक येण्यासाठी इथे मी माझ्याकडे मटके होते त्यामध्ये भरून घेतलेला आहे. वरच्या साईडला या पद्धतीने काजू, बदाम टाकून घेतलेला आहे आणि सोबतच केशरच्या काड्या सुद्धा टाकून घेतलेल्या आहे. म्हणजे जेव्हा आपण झाकण काढतो त्यावेळेस अगदी मार्केट सारखं आपल्यालाही दिसतो. तर या ठिकाणी आता याला छान असं झाकण असल्यामुळे वरतून काही लावायची काही गरज नाही, कारण गच्च झाकण असल्यामुळे वरच्या साईडला काही बर्फ वगैरे होणार नाही. जर तुम्ही वाटीमध्ये, ग्लासमध्ये वगैरे भरून ठेवत असाल तर वरच्या साईडला फॉईल पेपर किंवा प्लास्टिकच्या कव्हरने त्याला छान असं सील करायचं, म्हणजे वरच्या साईडला आईस क्रिस्टल होत नाहीत. तर या ठिकाणी आता मी घेतलेल्या 1 लिटर दुधापासून 9 मटका कुल्फी तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता बाजारपेक्षाही भारी तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. तर इथे मी सगळ्या मटका कुल्फीला या पद्धतीने झाकण लावून घेतलेलं आहे. तर तुमच्याकडे असे मोल्ड असतील किंवा ग्लास असतील तर त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये सुद्धा भरून घेऊ शकता. तर माझ्याकडे हे मटके 9 होते त्यामुळे मी त्यामध्ये भरून घेतलेलं आहे. आता फ्रीजरमध्ये ठेवून दिलेलं आहे. रात्रभर याला सेट करण्यासाठी ठेवलेलं आहे. फ्रीजरचं जे स्पीड आहे ते फुल करायचं म्हणजे छान असं सेट होतो. तर या ठिकाणी रात्रभर ठेवल्यानंतर इथे आपली कुल्फी छान सेट झालेली आहे. तुम्ही बघू शकता अतिशय मस्त अशी ही कुल्फी तयार झालेली आहे. एकदा जर या पद्धतीने तुम्ही करताल तर तुम्हाला बाजारातून आणायची इच्छाच होणार नाही. तर तुम्ही बघू शकता अगदी मार्केट सारखी इथे आपली कुल्फी तयार झालेली आहे.
केशर विलायची युक्त हे मटका कुल्फी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अशा रेसिपीज पाहायला आवडत असतील तर नक्की कमेंट करून सांगा। अशाच मस्त नवनवीन रेसिपीजमध्ये आपण भेट देऊया। तोपर्यंत नमस्कार, बाय।